आपण बघतोय रायगड सिद्धीमध्ये खऱ्या अर्थानं विजयोत्सव झालेला आहे। आपल्याला गेल्या 3 वर्षातल्या घटना आठवत असतील। लोकपाल विधेयकासाठी दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, रायगड सिद्धीमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं झाली आणि याला जनतेचाही मोठा प्रतिसाद मिळाला। लोकसभेमध्ये अखेर हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतरच अण्णांनी 9व्या दिवशी आपलं उपोषण सोडलेलं आहे। या सगळ्या घटनांबद्दल बोलूया IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी। निखिल सर, तुम्ही कालच जेव्हा राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर होण्याची चिन्ह होती तेव्हाच म्हणाला होतात की ह्या सगळ्या विजयाचं श्रेय जे आहे ते अण्णा हजारेंच्या आंदोलनालाच द्यावं लागेल। तब्बल 45 वर्ष जे विधेयक मंजूर झालं नाही ते विधेयक लोकसभेनं आज मंजूर केलेलं आहे। हा पूर्णपणे अण्णांच्या आंदोलनाचा आणि जनतेचा विजय असंच म्हणावं लागेल। 100% आरती, हा विजय हा अण्णांच्या आंदोलनाचा आहे। अण्णा हजारे नावाच्या व्यक्तीबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक आणि भ्रष्टाचार निपटून काढता येईल यावर विश्वास असणाऱ्या कार्यकर्त्याचा विजय आहे। पण त्याही पेक्षा पलीकडे जाऊन बघायचं तर स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये 45 वर्षाहून अधिक काळ जे विधेयक घोंगडं भिजत पडलेलं होतं ते विधेयक मंजूर झालेलं आहे आणि लोकपाल कायदा अस्तित्वात आलेला आहे। 70च्या दशकानंतर किती वेळा हे विधेयक पार्लमेंटमध्ये आलं आणि चर्चा होऊन सुद्धा नंतर पुन्हा एकदा पार्लमेंटचं सेशन संपल्यामुळे असेल किंवा इतर काही कारणामुळे असेल मंजूर झालं नाही। हे तपासलं तर आपले राजकारणी आणि आपले खासदार काय करतात आणि राजकीय पक्षांचा हेतू काय हा प्रश्न निर्माण होतो। परंतु 47 वर्षांच्या या सगळ्या संघर्षावर, या सगळ्या वेदनेवर, लोकशाहीतल्या उणिवांवर आणि लोकप्रतिनिधींची जी खोट आहे त्यांचा जो हेतूचा प्रश्न असतो त्यावर मात करून अण्णा हजारेंच्या आंदोलनाने हे विधेयक मंजूर करून घेतलं आणि आज तो कायदा म्हणून आता यापुढे तो अस्तित्वात येईल। आणि मला असं वाटतं की भ्रष्टाचार निर्मूलनाच्या लढाईतलं हे महत्वाचं पाऊल आहे। पण आरती, सगळ्यात मोठं लक्षात घेतलं पाहिजे, जे आपण समोर पडद्यावर बघतो तिरंगे फडकवले जात आहेत, हा सगळ्यात जर कोणाचा विजय असेल तर हा या देशातल्या तिरंग्याचा आत्म्याचा विजय आहे। हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे, हा भारतातल्या संसदीय परंपरांचा विजय आहे, हा भारतातल्या जन आंदोलनाचा विजय आहे आणि म्हणूनच तो या इथल्या आम आदमीचा, सामान्य माणसाचा विजय आहे। मला आज विलक्षण आनंद झालेला आहे। दिवाळीला आपल्याला होतो किंवा दसऱ्याला होतो त्यापेक्षा अधिक आनंद झालाय। आजच खरी दिवाळी भारतामध्ये साजरी व्हायला हवी। ही लोकशाहीची दिवाळी आहे, ही प्रजासत्ताकाची दिवाळी आहे, ही लोकांच्या दबावाने काय घडू शकतं हे दाखवणारी विजयी दिवाळी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। लोकांचा दबाव जेव्हा जेव्हा सरकारवर येतो तेव्हा सरकारला झुकावं लागतं। मला लक्षात आहे 1974 साली जयप्रकाशांचं आंदोलन उभं राहिलं तेव्हा एक घोषणा होती की सिंहासन खाली करो, जनता आ रही है। इथे सुद्धा तेच झालेलं आहे। सिंहासन खाली झालेलं नाहीये पण सिंहासनाला हादरे बसलेले आहेत। आणि जेव्हा दिल्लीतलं सिंहासन सोडायची वेळ आली, जेव्हा 4 राज्यांमध्ये पराभव झाला तेव्हा राहुल गांधी नावाच्या एका काँग्रेसच्या तरुण नेत्याला जाग आली आणि त्यांनी भान दिला आपल्या पक्षाला की हे जर आपण केलं नाही तर आपलं पुढे कठीण आहे। भाजपमध्ये तीच अवस्था आहे। भारतीय जनता पक्षाने सुद्धा खूप राजकारण खेळायचा प्रयत्न केला, काँग्रेसला गोचात आणण्याचा प्रयत्न केला, आधी हो म्हटलं, नेहमीप्रमाणे दुटप्पीपणा केला, शेवटी त्यांनाही मान्य करावं लागलं की लोकपाल जो आहे तो आला नाही तर या देशातली जनता आपल्याला मान्य करणार नाही। 2च करंटे पक्ष या सगळ्या पक्षात होते। त्यांच्या वेगळ्या मताचा आदर राखून मी म्हणतो, कारण जेव्हा जनता एका दिशेने जात असेल आणि तुम्ही विनाकारण हा शब्द अधोरेखित करावा लागेल, विरोध करता तेव्हा त्याला करंटेपणाच म्हणावं लागतं। 2 पक्ष संसदेतले करंटेपणा करणारे होते। एक म्हणजे समाजवादी पक्ष, या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाला आजपासून डॉक्टर राम मनोहर लोहियांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही, इतकं लाजिरवाणं वर्तन त्यांनी केलेलं आहे। दुसरीकडे शिवसेनेला तर बौद्धिक भूमिका किंवा जी काही बौद्धिक क्लॅरिटी लागते, इंटेलेक्च्युअल क्लॅरिटी लागते, वाचन लागतं, अभ्यास लागतं, याच्यापासून शिवसेनेचं कायमच वावड आहे। राडेबाजीवर त्यांचा विश्वास आहे। या लोकपालामुळे हुकुमशाही येईल असं काल आपल्याला भरतकुमार राऊत सांगत होते। कशी येणार हुकुमशाही आणि राष्ट्रपतीला अधिकार दिले तर ती का नाही येणार या प्रश्नाचं उत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी द्यायला हवं। नव्या काळामध्ये, आधुनिक काळामुळे जर तुमच्या आचाराला विचारांची साथ नसेल, विवेकाची साथ नसेल आणि आधुनिक दृष्टी नसेल
तर पक्षाचं भवितव्य कठीण होऊन जातं. आज समाजवादी पक्ष अडचणीत आलाय, बुरसटलेला पक्ष म्हणून छाप बसलाय. शिवसेनेवर सुद्धा तो छाप बसण्याची शक्यता आहे आणि या शिवसेनेला मग प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आज अण्णा हजारेंचा विजय झालेला आहे. ज्या अण्णा हजारेंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकेकाळी वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून हिणवलं होतं, त्याच अण्णा हजारेंनी आज देशाला अतिशय पुढे घेऊन जाणारा, पुरोगामी असा, भ्रष्टाचारावर थोडा का होईना वचक आणणारा असा कायदा दिलेला आहे. मला असं वाटतं की गेल्या 2-3 वर्षातला जर इतिहास आपण अण्णांच्या या आंदोलनाचा बघितला तर रामलीला मैदानापासून हा प्रवाह सुरू झाला, पुढे तो जनांचा प्रवाह बनला, त्यामध्ये मतभेद झाले, त्या प्रवाहातून 2 प्रवाह झाले. एका दिशेने अरविंद निघून गेला, दुसऱ्या दिशेने अण्णा चालत राहिले. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मतभेद झाले. पण तरी सुद्धा एक लक्षात घ्यायला पाहिजे, मार्ग वेगळे असले तरी अण्णा नेहमी सांगतात की माझं आणि अरविंदचं ध्येय एकच आहे. मला असं वाटतं आज अरविंद केजरीवालने आणि त्याच्या सहकार्यांनी योगेंद्र यादव यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून अण्णांचं जाहीर अभिनंदन करायला पाहिजे. मला माहिती आहे हे लोकपाल विधेयक जे आहे ते 100% ठणठणीत नाहीये. अरे पण 60% तरी आहे. पहिलं पाऊल म्हणून 60%च मिळतं माणसाला आणि तडजोड करून पुढे जायची आयुष्यामध्ये नेहमीच गरज असते. त्यामुळे ही एक तडजोड आहे, हे स्वीकारलेलं आहे. यापुढे कुणाला जर वाटत असेल हे अधिक कणखर करायला हवं, आधी 60% तर अंमलबजावणी करा, मग कठोर करायचं तर घटना दुरुस्त्या आणता येतात, त्या बिलामध्ये दुरुस्त्या सुचवता येतात. संसदीय परंपरेमध्ये अनेक मार्ग उपलब्ध असतात. फक्त संसदेतल्या प्रतिनिधींनी आणि जन आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी सतत सजग राहावं लागतं. ते 2 वर्ष अण्णांनी केलं. अण्णांचं उपोषण मी आलती तुला सांगतो, अण्णांचं उपोषण ही एक किमयाच आहे. गेली 20 वर्ष मी ही किमया बघितलेली आहे. अण्णा हजारे हे काही गांधी नाहीत. अण्णा हजारे हे गांधीजींचे साधे सरळ अनुयायी आहेत. ते लष्करामध्ये ड्रायव्हर होते, त्यानंतर त्यांनी ग्रामविकासाचा अतिशय आदर्श असा प्रयोग केला. हेच त्यांचं मोठेपण आहे. पण त्यांचा साधेपणा आहे, हीच त्यांची मजबूत बाजू आहे. अण्णा हजारे हे नखशिकांत प्रामाणिक आहे. अण्णा हजारे हे नखशिकांत पारदर्शक आहेत. आज समाजाला बुद्धिमत्तेची गरज आहे का? तर बुद्धिमत्तेची आणि ज्ञानाची गरज आहे. पण ती आपल्या समाज विपुल आहे. चतुर लोक कमी नाही आहेत त्या समाजामध्ये, लढणारे लोक कमी नाही आहेत. आज समाजाला सगळ्यात जास्त गरज आहे ती प्रामाणिकपणाची गरज आहे. प्रामाणिकपणाबरोबर पारदर्शकतेची गरज आहे. अण्णांनी दाखवून दिलं, बुद्धिमत्तेला पारदर्शकतेची जोड असेल आणि जर प्रामाणिकपणाची जोड असेल तर एक परिवर्तन घडू शकतं. अण्णा हजारे हे गांधी नाहीत, अण्णा हजारे हे लोहिया नाहीत, अण्णा हजारेंना वैचारिक स्पष्टता नाही, पण लोकहिताचं काय आहे हे त्यांना नेमकं कळतं. म्हणून गेल्या 20 वर्षांमध्ये अण्णांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं, आपल्याला माहिती आहे आरटीआयच्या कायद्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, मंत्रालयातल्या सरकारी नोकऱ्यांच्या बदल्यांच्या कायद्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, आज हे आंदोलन केलं. 6-7 महत्वाचे कायदे अण्णांच्या या उपोषणामुळे आलेले आहेत. अण्णांना दरवेळेला उपोषण का करता असा प्रश्न विचारला जातो. पण मी तुला सांगतो की उपोषण करायला भाग कोण पडतं? सरकार भाग पडतं. जर 2 वर्षापूर्वी रामलीला मैदानात जो पुकारा झाला त्याची दखल जर राहुल गांधी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी घेतली असती तर आजच्या उपोषणाची गरज नव्हती. अण्णांना उपोषण करायला लागतं हे आमच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्या गेंड्याच्या कातडीचं प्रतीक आहे. दरवेळेला एका गांधीवादी कार्यकर्त्याला जर प्राणपणाला लावत असतील तर तुमच्यात कुठेतरी खोट आहे, त्या कार्यकर्त्यात खोट नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अण्णांना अतिशय तुच्छतेची वागणूक देण्यात आली. 2 वर्षापूर्वी रामलीला मैदानात जेव्हा अण्णांना मी पहिली मुलाखत घेतली त्यांची, अण्णा माझ्याशीच बोलले होते, IBN नेटवर्कशी बोलले होते, तेव्हा अण्णांनी मला सांगितलं होतं मला राहुल गांधींशी संवाद साधायचा आहे. पण राहुल गांधी आले नाहीत. त्याच वेळेला राहुल गांधीने येऊन संवाद साधला असता तर राहुल गांधींनाही एक नवा प्रकाश मिळाला असता, नवी दिशा मिळाली असती, आज जी पराभवानंतर त्यांना मिळालेली आहे. राहुल गांधींना जर या देशातल्या तरुणांचं नेतृत्व करायचं असेल तर प्रामाणिकपणाला पर्याय नाही, हे त्यांना अण्णा हजारेंनी आज लोकपालच्या माध्यमातून सुचवलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे या लोकपालच्या निमित्ताने देश साफ होईल तेव्हा होईल, परंतु या निमित्ताने काँग्रेसने स्वतःची सफाई करावी, भाजपने स्वतःची सफाई करावी. सर्व राजकीय पक्ष आणि सार्वजनिक संघटनांमध्ये स्वच्छता मोहिमा राबवल्या गेल्या तरी खूप झालं. लोकपाल कायदा येण्याचा परिणाम आणि अण्णांच्या यशाचा परिणाम हा होणार आहे की समाजामध्ये प्रामाणिकपणाला, पारदर्शकतेला महत्व येणार आहे. आम्ही काळ्या पैशाने निवडणुका लढतो आणि त्या जिंकतो आणि मग कसं लोकांना विकत घेतो हे अभिमानाने सांगणारे जे राजकारणी आहे त्यांना
लाजेने मान खाली घालायला लागणार आहे. हा फार मोठा विजय आहे. हा गांधीजींनी जी भारताची संकल्पना मनात धरली होती, स्वराज्याचं सुराज्य झालं पाहिजे, सुराज्याकडे ही वाटचाल आहे. एकच पाऊल आहे. मी असं म्हणणार नाही की सर्व काही होणार आहे, उद्या भ्रष्टाचार दूर होणार आहे. कारण भ्रष्टाचारनं लोकांच्या मनातून गेल्याशिवाय समाजातून जाणार नाही. तेव्हा भ्रष्टाचार बाहेर दूर करायचा असेल तर आधी स्वतःच्या घरात दूर करायला पाहिजे. मी पैसे खाणार नाही. अण्णा हजारे राळेगणमध्ये कशाला हवेत? अण्णा हजारे प्रत्येक घराघरात हवेत. साधी गोष्ट आहे. मी पैसे खाणार नाही, मी पैसे देणार नाही. हा पण जर सगळ्यांनी केला तर भ्रष्टाचार दूर होऊ शकतो. आज अण्णांनी हे दाखवून दिलेलं आहे. काय अण्णांकडे? राळेगणचा यादव बाबा आहे, मंदिरात ते बसतात, त्यांना काही संसार नाही, साधे कपडे घालतात, साधं जेवण जेवतात. पण आज जी ताकद, नैतिक ताकद जी अण्णांची आहे, मला असं वाटतं की त्या नैतिक ताकदीची गरज आज या देशाला आहे. ती नैतिक ताकद पुन्हा अण्णांनी दाखवून दिली आणि पुन्हा अण्णांनी हेही दाखवून दिलं, गांधीजींचाच मार्ग, गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग, गांधीजींचा अहिंसेचा मार्ग, गांधीजींचा पूर्णपणे त्यागाचा मार्ग या देशाला वाचवू शकतो. मला असं वाटतं की यामुळे जे राजकारणी संसदेत बसलेले आहेत, जे राजकारणी पैसे फेकून निवडणुका जिंकतात आणि वर अभिमानाने सांगतात की आम्ही जिंकल्या की नाही निवडणुका, तुम्ही पाप करताय हे अण्णांनी त्यांना दाखवून दिलं. जे राजकारणी गुंडगिरी करतात त्यांनाही अण्णांनी दाखवून दिलं की तुम्ही चुकीच्या मार्गावर चाललेला आहात. माझं इतकंच म्हणणं आहे की ह्या जनलोकपाल आंदोलनामुळे 2 वर्षातल्या अनेकांना धडा मिळालेला आहे. राजकीय व्यवस्थेला धडा मिळालेला आहे, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा मिळालेला आहे. कारण ए बी या वर्गातल्या अधिकाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना लोकपाल कायदा लागू होईल, त्यांची चौकशी होऊ शकते, ते तुरुंगात जाऊ शकतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जर वरचे अधिकारी जर स्वच्छ झाले, चांगले वागू लागले, तर खालचा माणूस जो कारकून आहे किंवा इतर आहे तोही पैसे खाणार नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा नोकरशाहीला धडा मिळालेला आहे, राजकीय व्यवस्थेला धडा मिळालेला आहे, जन आंदोलन प्रभावी होऊ शकतं ही एक नवी आशा निर्माण केलेली आहे. आणि सगळ्यात मोठा धडा मिळालेला आहे तो आम्हा पत्रकारांना मिळालेला आहे की उगाचच्या उगाच ब्रेकिंग न्यूजच्या मागे जाऊ नका, सनसनाटीपणा करू नका, समाजात जे चांगलं आहे त्याच्या बाजूने उभे राहा. अण्णा हजारे आणि अरविंद मध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न केलाय तो आम्ही मीडियानेच केलेला आहे. हे भांडण नव्हतं. अरविंद अण्णांचा आदर करतो, तो अण्णांना वडिलांप्रमाणे मानतो आणि अण्णा सुद्धा अरविंदवर प्रेम करतात. आजही त्यांना विचारलं तर लक्षात येईल. पण आजूबाजूच्या लोकांनी कानात काहीतरी भरून या दोघांच्याही हे भांडण निर्माण केलं. मीडियाने ते चवीचवीने चघळलं. पण मुख्य मुद्दा होता लोकपालचा. आज जर आपण वर्तमानपत्रांना किंवा टेलिव्हिजन चॅनल्सना विचारलं की लोकपाल बद्दल काय तुमचं मत आहे, तर कमी बोलतील आणि अण्णांच्या भांडणाकडे बोट दाखवतील. कालपर्यंत मराठी वृत्तपत्र अण्णांची चेष्टा करणारे अग्रलेख लिहिण्यात धन्यता मानत होती. या सगळ्यांचा मुखभंग झालेला आहे. आरती आज या सगळ्यांचा मुखभंग झालेला आहे. अण्णा हजारेंना तुच्छ लेखणाऱ्या, अण्णा हजारे तत्वचिंतक नाहीत, अण्णा हजारे हे एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्याची ताकद असते. महाराष्ट्रातल्या, देशातल्या बुद्धिवंतांना, संपादकांना सुद्धा हा धडा आहे की कार्यकर्त्याची ताकद कमी लेखू नका आणि त्यांची चेष्टा करू नका. कालपर्यंत ज्यांनी अण्णांची चेष्टा करणारे अग्रलेख लिहिले, लोकपाल मंजूर झाल्यावर ते आज काय म्हणणार आहेत? आत्मसंशोधन करणार आहेत का? अण्णांवर चिखलफेक करून भ्रष्टाचार दूर होणार नाहीये. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाची सुरुवात तुमच्या मनापासून व्हायला हवी असं अण्णा नेहमी म्हणतात. तेच व्हायला हवं. त्यामुळे मीडियाला सुद्धा हा धडा आहे की सामाजिक बांधिलकीच्या प्लॅटफॉर्मवर, पायावर उभं राहायला पाहिजे. हे मीडियाला कळलं पाहिजे. सनसनाटीपणा उपयोग नाही. डोंट गो आफ्टर ब्रेकिंग न्यूज, गो आफ्टर बिल्डिंग नेशन. राष्ट्रबांधणीच्या कामामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काय करणार आहोत हे महत्वाचं आहे. मी तुला सांगतो 2 वर्षाचा हा जो प्रवास आहे, अण्णांना मी 1990च्या आधीपासून ओळखतो, त्यामुळे अनेक वर्ष अण्णांची बलस्थानं मला माहिती आहेत. अण्णांचे जे दोष आहेत ते मला माहिती आहेत. अण्णा काय गडबडी करतात हे मला माहिती आहे. तरी सुद्धा मी हे म्हणतो की अण्णा हे देशातल्या भ्रष्टाचार विरोधाचं सगळ्यात प्रामाणिक आणि सगळ्यात ज्वलंत असं प्रतीक आहे. यातून एक शेवटचा संदेश आहे, तो सर्वसामान्य लोकांना आहे. दरवेळेला अण्णांना उपोषण करायला लागू नका. अण्णांचं सुद्धा आता वय झालेलं आहे. आपापल्या ठिकाणी आपण भ्रष्टाचार विरुद्ध उभे राहू शकतो. आपण भ्रष्टाचाराला नकार देऊ शकतो. पैसे घ्यायला आणि पैसे द्यायला नाही म्हणणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा संदेश की आज जो समाजात संदेश जातोय ना, अनेक प्रतिष्ठित लोक म्हणतात, अनेक आमदार खासदार आपण बघतो लबाडीने निवडून आलेले असतात, पण तरी सुद्धा एक समाजात जो आदर्श पुतळा असतो तो सचिन तेंडुलकर सुद्धा असतो. त्यांनी आयुष्यात काही तडजोडी केल्या असतील, पण मोठं होण्यासाठी त्यांनी लबाडी नाही केली. प्रामाणिकपणाच्या जीवावर तो मोठा झाला. एक माशेलकर असतात,
एक अण्णा असतात, एक जयंत नारळीकर असतात, एक किरण पेदी असते. मला असं वाटतं की आजच्या आंदोलनाने हा संदेश दिलेला आहे की या आदर्शांच्या बळावरच आपला समाज पुढे जाऊ शकेल. त्याशिवाय त्याला पर्याय नाही. लबाडीचं राजकारण सोडा, हा राजकारणाचा संदेश आहे. सनसनाटीपणा सोडा, हा माध्यमांना संदेश आहे. पैसे खाऊ नका, हा नोकरशहाणा संदेश आहे. आणि जनतेला संदेश आहे जे डॉक्टर लोहिया म्हणायचे, माझं आवडतं वाक्य आज पुन्हा एकदा म्हणतो, जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नहीं करती. याचा अर्थ असा आहे, जिवंत जनता जी आहे ती 5 वर्ष वाट बघत नाही. आपल्या लोकप्रतिनिधीवर दबाव आणा, प्रत्येक क्षणाला दबाव आणा, दबाव गट निर्माण करा. आणि मग आपला लोकप्रतिनिधी जर आपल्या ताब्यात राहिला नाही तर बघा, त्याला जाब विचारा, प्रश्न विचारा. अण्णांच्या आंदोलनाने भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत केलेला आहे. अण्णांच्या आंदोलनाने या देशातल्या जनतेला नवं बळ दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की परिवर्तनावर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या मनामध्ये एक नवी आशा जागवली आहे. खरंय निखिल सर, तुम्ही अण्णांच्या आंदोलनाचा हा सगळा प्रवास उलगडून सांगितलात आणि प्रत्येकाशी संवाद साधलात, त्याबद्दल खरोखर तुमचे धन्यवाद. आपण